गुड मॉर्निंग स्टुडंट्स, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हॅव अ नाईस डे वगैरे 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 हे सगळं झालं. तर आपण काल भरपूर मोठा व्हिडिओ केला होता, खूप छान व्हिडिओ झाला होता. पण त्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट राहिली, त्याच्या व्हिडिओचा आवाजच येत नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला फोन करून सांगितलं की बाबा आवाजच येत नाही. याचा अर्थ असा होतो की बरेच विद्यार्थी माझा व्हिडिओ बघतायत, ज्यांनी फोन नाही केला याचा अर्थ असा होतो की ते विद्यार्थी व्हिडिओ बघत नाहीत. जे बघतायत त्यांचा फोन मला आला होता, जे बघत नाहीत त्यांचा फोन नव्हता. ज्यांचा नाही फोन आला ते समजून घेतो मी त्यांनी बघतच नाही. म्हणून आणखी एकदा सांगतोय, तुम्ही माझा व्हिडिओ बघत राहा, तुमच्याच फायद्याचं आहे. आपण जरी दूर असलो तरी हे या व्हिडिओच्या साहाय्याने आपण कम्युनिकेशन करू शकतो. तुम्ही काही प्रश्न विचारू शकता, मी त्याचे आन्सर देऊ शकतो. तर आता काल आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची काही प्रॉब्लेम बघितले. आता त्या प्रॉब्लेम मध्ये झालं काय, त्या प्रॉब्लेम मध्ये आवाज न आल्यामुळे बऱ्याच जणांना ते प्रॉब्लेम राहून गेले. तर त्यामुळे तशाच प्रकारचे प्रॉब्लेम आज आपण घेणार आहोत. आता पहा, त्या प्रॉब्लेम मध्ये काय होतं पहा, हे प्रॉब्लेम आहे. त्या प्रॉब्लेम मध्ये बघूया आपण. अ बॉडी वेट 200 न्यूटन ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ऑन द सरफेस ऑफ अर्थ एका बॉडीचं वेट आहे, एका बॉडीचं वेट दिलेलं आहे किती, ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ऑन द सरफेस ऑफ अर्थ किती आहे, 200 न्यूटन. त्या बॉडीचं वेट किती ऑन द सरफेस ऑफ अर्थ, 200 न्यूटन. 200 न्यूटन हे एवढं काय त्याचं त्या बॉडीचं वेट आहे ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आपण माहिती आहे ना, सरफेस ऑफ अर्थ वेट कसं मेजर केलं जातं, वेट मेजर केलं जातं F इक्वल टू M इंटू G. त्यालाच आपण काय म्हणतो, W इक्वल टू M इंटू G. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या बॉडीवर किती ऍक्ट होतंय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या बॉडीवर किती ऍक्ट होतंय हे याच्यावरून आपल्याला काय होतं कळून येतं किंवा दिसून येतं. अशा प्रकारे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याच्यावर अवलंबून त्याच्यावर ऍक्ट होतो आणि त्यातून तो फोर्स जो आहे, तो फोर्स म्हणजेच काय असतं, तर त्या बॉडीचं काय असतं, ते वेट असतं. तो ऑन द सरफेस ऑफ अर्थ या बॉडीचं वेट किती आहे, 200 न्यूटन. 200 न्यूटन. परंतु त्यांनी काय सांगितलं, हाऊ मच विल इट वेट, हाऊ मच विल इट वेट. या बॉडीचं वेट किती असेल, या बॉडीचं वेट किती असेल ज्यावेळी ती बॉडी comes down on the center of the half the center of the earth. अर्थच्या रेडियस पासून हाफ जर आपण केलं डिस्टन्स, तर त्या डिस्टन्स वरती ती बॉडी आहे. म्हणजे D इक्वल टू किती आहे, R/2. R/2. एका अर्थची जी रेडियस आहे, त्या रेडियसचे अर्ध जर केलं की तिथं कुठंतरी काय आहे, ती बॉडी आहे. तर तिथं ती बॉडी असल्याच्या नंतर त्या बॉडीचं वेट किती असू शकेल, हा केलेला आपल्याला प्रश्न. आता मी आताच सांगितलं, वेट जर काढायचं असेल तर आपल्याला काय फॉर्म्युला असतो, M इंटू G. M इंटू G कुठे, ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता ते कसं आहे, डेप्थ वरती आहे, अर्थ सरफेस पासून काही डेप्थ वरती. डेप्थ किती आहे, R/2. R/2 या डेप्थ वरती ती बॉडी काय आहे, तिथं बॉडी आहे. ती बॉडी कुठे लाईज करते, R/2 या डिस्टन्स वरती ती बॉडी तिथे थांबते, तिथे असते, आहे. मग तिथं त्या बॉडीचं वेट किती असतं, ऑन द सरफेस ऑफ अर्थ दिले त्यांनी किती आहे, 200 न्यूटन ऑन द सरफेस ऑफ अर्थ दिले. परंतु तर त्या बॉडीचं वेट जर हाफ ऑफ द रेडियस वरती जर बॉडी असेल तर तिथं किती असेल. आता इथं W जर काढायचं असेल तर काय असणार आहे, जीडी काढावं लागेल आपल्याला. आता जीडी काढण्याचा फॉर्म्युला आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट डेप्थ. हे काढण्याचा फॉर्म्युला काल पण दिला होता, आज पण देतो. G इन ब्रॅकेट 1 मायनस D अपॉन R. 1 मायनस D अपॉन R हा फॉर्म्युला आहे. इथं G जशा तसं आपण ठेवूया. काय होते पहा, इथं लक्ष द्या. आता काय होतंय, G इन 1 मायनस D ची व्हॅल्यू आपण इथं लिहिलंय R/2 इंटू तिथलं काय आहे, R/2 इंटू R. म्हणजे D बरोबर D इक्वल टू काय असेल ते R/2 आहे म्हणून. ठीक आहे, मग GD ची व्हॅल्यू काय होईल पहा, GD इक्वल टू हे R गेट कॅन्सल, मग इथं काय राहील, G इन ब्रॅकेट 1 मायनस 1/2
1/2 म्हणजेच काय असेल G/2. GD ची व्हॅल्यू काय आहे GD इक्वल टू G/2 G/2 कशाची व्हॅल्यू GD ची व्हॅल्यू काय आहे 2/G/2 कारण 1 मायनस हाफ इक्वल टू हाफ इंटू G म्हणजे G/2 हे एवढी आली GD ची व्हॅल्यू. मग आता ह्या इक्वेशन मध्ये ठेवून देऊ आपण. इक्वेशन नंबर याला 1 असते त्या इक्वेशन मध्ये ठेवून देऊ म्हणजे काय W डॅश इक्वल टू M इंटू G इंटू D फॉर्म्युला G इंटू D. M मास दिलंय मास M किती दिलेलं आहे आपल्याला M तर दिलेलं नाहीये. मग आपण काय GD ची व्हॅल्यू ठेवून देऊ M इंटू G अपॉन GD ची व्हॅल्यू किती 1/M इंटू G/2 इथे दिलेली G/2. मग इथे व्हॅल्यू आहे इथे ठेवून देऊ आपण mg/2 आणि गिवन मध्ये आपल्याला दिले पहा गिवन मध्ये काय दिलं mg इज इक्वल टू 200 न्यूटन मास इंटू ग्रॅव्हिटी. ह्याच्यावरून हा ऑन द सरफेस ऑफ अर्थ त्या बॉडीचं वेट किती आहे म्हणे 200. mg इक्वल टू किती आहे 200 न्यूटन. आपण इथे लिहिता येईल इकडे इक्वल टू W डॅश इक्वल टू M इंटू G/2 M इंटू G किती आहे 200 न्यूटन अपॉन 2 इज इक्वल टू 100 न्यूटन. ठीक आहे. तर आन्सर काय येतं 100 न्यूटन. कसं आलं कळालं ना. इथं थोडं कन्फ्युजन वाटेल तुम्हाला कारण इथं GD ची व्हॅल्यू आपण इथे दिलेली इथं किती काय दिले GD इक्वल टू काय आहे G/2 डायरेक्टली व्हॅल्यू आहे ती G/2. ठीक आहे. तुम्ही काय करू शकता हे लिहून घेऊ शकता. पटकन लिहून घ्या ताबडतोब लिहून घ्या. तुम्ही हे काय करू शकता लिहून घेऊ शकता. झालं का लिहून ओके. स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर लिहा. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. Next problem. The value of G at a certain height. कालची प्रॉब्लेम आहे हे लक्षात राहू द्या. काल आवाज येत नव्हता म्हणून पुन्हा तेच घेतले. The value of G on the surface of G on the surface on the negative value of G at certain height above the surface of earth is 60% of its value. The height will be कंसामध्ये रेडियस ऑफ अर्थ दिले 6400 किलोमीटर. हा प्रश्न समजून घ्या अगोदर त्यानंतर पुढचं बघा. The value of G at a certain height above the surface of earth will be. आपल्याला काय सांगितलं एक सरफेस अर्थ आहे
मी आता अर्थ इथे काढून दाखवतो. समजा याला काय, हे काय आहे, अर्थ आहे. अर्थचा सेंटर पासून इथपर्यंत जे अंतर आहे, सेंटर पासून ते इथपर्यंत जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो, आर म्हणतो. आणि इथे एक ऑब्जेक्ट आहे. जो कोणता ऑब्जेक्ट असेल तो ऑब्जेक्ट कसा आहे, एका सर्टन हाईट वरती येतो ऑब्जेक्ट. इथं कुठेतरी ऑब्जेक्ट आहे, इथं एच. आणि ती जी हाईट आहे ती हाईट आपल्याला काढायची. पण ते व्हॅल्यू ऑफ जी जी आहे, जी ची जी व्हॅल्यू आहे म्हणजे जी डॅश ज्याला म्हणू आपण, जी एच म्हणू. जी एच जी आहे किंवा जी डॅश आहे ती कशी आहे, 60% ऑफ ओरिजिनल व्हॅल्यू. नीट लक्ष द्या. 60% काय आहे त्याची, ओरिजिनल जीच्या व्हॅल्यू पासून ती कशी आहे, 60% आहे. 16% आहे, सॉरी 16% ऑफ ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ जी. जीची जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे, जीची जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू पासून ही जी नवीन व्हॅल्यू जी होणार आहे, इतर जो ऑब्जेक्ट आहे एच, इथं जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही इथं ओरिजिनल ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या 60% आहे, 16% आहे असं इथं सांगितलं. मग 16% याला आपण असं पण करता येईल, जी डॅश अपॉन जी इक्वल टू किती लिहिलं, 60 डिवाइड बाय 100 असं पण लिहिता येईल आपल्याला. हे फिगर मी पुसतो इथं, पुढे लिहायला जागा पुरेल म्हणून फिगर इथं मी पुसून ठेवतो. ठीक आहे, जी डॅश अपॉन जी. आता आपल्याला माहिती आहे जी डॅश अपॉन जी इक्वल टू 60 डिवाइड बाय 100 पर्सेंटेज आहे. म्हणून प्रॉब्लेम परत एकदा समजून घ्या. अर्थच्या सरफेस पासून एका विशिष्ट हाईट वरती एखादा ऑब्जेक्ट, मी आता सांगितलं एखादा ऑब्जेक्ट कसा आहे, एक अर्थ सरफेस पासून कसा येतो, हे अर्थ सरफेस पासून एका विशिष्ट अंतरावर एच एवढा आहे. तर इथपासून इथं ऑब्जेक्ट आहे, तर ऑब्जेक्ट वर ऍक्ट होणारी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जी ची व्हॅल्यू काढायची. इथं जो ऑब्जेक्ट आहे त्याची, तर त्यांनी हिंट एवढीच दिली की इथं जी डॅश जी मिळणार आहे आपल्याला, तो जी डॅश कसा आहे, 60% ऑफ ओरिजिनल व्हॅल्यू. ओरिजिनल व्हॅल्यू पासून तो कसा आहे, 16% आहे एवढं आपल्याला दिलंय. चला मग आता आपल्याला माहिती आहे जी डॅश अपॉन जी हे काढण्याचा एक फॉर्म्युला त्या दिवशी आपण डिराइव्ह केला होता. काय फॉर्म्युला होता आपल्याला, आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय, 60 अपॉन 100. त्याला वरती घेऊ आपण आर प्लस एच अपॉन आर ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हे इथं पण वरती जाईल 100 डिवाइड बाय 16, 100 डिवाइड बाय 16 केलं. आता परत लक्षात घ्या, आता इथं स्क्वेअर आहे, तर इथं स्क्वेअर असेल तर समोरच्याच आपल्याला काय करावं लागेल, इथं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. आपण घेऊया इथं समोरच्याचा स्क्वेअर रूट, आर प्लस एच अपॉन आर इक्वल टू 100 डिवाइड बाय 60. 100 डिवाइड बाय 16. आता काय येईल उत्तर बरं, आर प्लस एच अपॉन आर. त्याला जर बाहेर काढलं इथं काय येणार आहे, 10 अपॉन 60. 10 अपॉन 16 म्हणजे 100 चा स्क्वेअर रूट किती, 10 आणि 16 चा स्क्वेअर रूट किती, इथं 4. 16 चा स्क्वेअर रूट किती, 4 येईल. चला इथपर्यंत आलं. r प्लस एच अपॉन आर इज इक्वल टू 10 अपॉन 4. 10 अपॉन किती येते, 4. आता नेक्स्ट फिगर इथं मी ड्रॉ करतो. आता पुढे पहा, पुढे काय, याला आपण मिनिमाइज करू शकतो. एकाच पाड्यामध्ये येतात ते 2 5 10 आणि 2 2 4. मग आपण हे असं लिहिता येईल त्याला, r प्लस एच अपॉन आर इज इक्वल टू 10 अपॉन 4. 10 अपॉन 4 यालाच आपण असं लिहूया 5 अपॉन 2. 5 अपॉन 2. आता हे 5 अपॉन 2 आहे, ह्याला इथं r जे आहे 1 प्लस एच अपॉन आर असं केलं तरी चालेल. इथं तर 1 इकडे प्लस मध्ये इकडे गेल्यावर काय होईल, मायनस मध्ये. मग इथं काय राहील फक्त एच अपॉन आर इज इक्वल टू 5 बाय 1 मायनस 5 अपॉन 2. 1 मायनस 5 अपॉन 2 2 मायनस 2 मायनस 5 अपॉन 2. मग काय 3 बाय 2. 3 बाय 2. इथं आपण काय लिहूया, आपण 3 अपॉन 2. एच इक्वल टू काय आलं, 3 अपॉन 2.
ठीक आहे. 1 मायनस केलं कारण इथं इथं काय होणार आहे, असं जर केल्यावर 1 प्लस h अपॉन r असं असेल तर 1 काय होईल आपलं इकडे जाईल. ठीक आहे. पुढे आपल्याला तर काय काढायचं, h काढायचं, हाईट काढायची त्याची, म्हणजे 3/2 मायनस r, 3/2 मायनस r, सॉरी 3/2 इथं डिवाइड मध्ये इकडे गेल्याच्या नंतर काय होईल ते मल्टिप्लिकेशन मध्ये r, कारण आपल्याला काय काढायचंय, आपल्याला h काढायचं आहे. ठीक आहे. आता हे h काढत असताना पाहू आता पुढे कसं करता येईल. h इक्वल टू 3/2 मल्टिप्लाय बाय r, r ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे, r किती दिलाय 6400, हे पूर्ण कॅल्क्युलेशन करा, 2 ने मल्टिप्लाय करा वगैरे वगैरे, 9450 किलोमीटर. ती हाईट किती झाली, हाईट किती आहे, मग ती ऑन द सरफेस ऑफ अर्थ जे म्हणलं होतं इथं फिगर काढली होती मी, इथपासून ते इथपर्यंत जी इथं जो ऑब्जेक्ट आहे तर इथली हाईट जी आहे ती आपण इथं काढली, किती 9450 किलोमीटर, 9450 किलोमीटर एवढी त्याची काय आली तिथं हाईट आली. ठीक आहे. ओके. चला आता लवकर हे लिहून काढा, लवकर पटकन लिहून काढा. रफ करतो मी आता हे. आता लास्ट क्वेश्चन बघूया आपण आता. द व्हॅल्यू ऑफ जी, व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ जी. क्वेश्चन नंबर 3, द व्हॅल्यू ऑफ acceleration due to gravity g at a point 5 kilometer above the surface of earth and 5 kilometer below the surface of earth will be. चला आता काय काय दिले पहा आपल्याला याच्यामध्ये एक बॉडी आहे किंवा एखादी व्हॅल्यू आहे. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सांगितलं त्यांनी. काय सांगितलं त्यांनी, हे आता अर्थ आपण मानूया, इथून ते इथपर्यंत काय आहे अर्थ, इथं अर्थचा सेंटर आहे समजा आपल्याला, अर्थचा काहीतरी सेंटर आहे. एक मिनिट, अर्थचा हे काय सेंटर आहे, ही अर्थची काय आहे रेडियस आहे. हे इथपासून ते 5 किलोमीटर किती 5 किलोमीटर वर एक ऑब्जेक्ट आहे. इथे एक ऑब्जेक्ट आहे 5 किलोमीटर वरती, हा इथे एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याची असणारी जीएच म्हणून काढा म्हणून सांगितलं आपल्याला, जीएच काढा म्हणून सांगितलं. आणि तेवढाच ऑब्जेक्ट तेवढाच किलोमीटर इथं 5 किलोमीटर पर्यंत डेप्थ आहे, 5 किलोमीटर. आता उदाहरणार्थ इथे एक ऑब्जेक्ट आहे आणि इथे एक ऑब्जेक्ट आहे, तर त्यांनी सांगितलं इथं तयार होणारी अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट अ सर्टन डेप्थ डी, इथली एक जी ची व्हॅल्यू काढा आणि इथली एक जी ची व्हॅल्यू काढा. जी ची व्हॅल्यू 2 काढायला सांगितलं. ऍट अ सर्टन हाईट वरती एक व्हॅल्यू काढा आणि बिलो द सरफेस ऑफ अर्थ पासून किती अंतरावर आहे तो ऑब्जेक्ट 5 किलोमीटरवर आहे, तर त्यावेळेची पण त्याची व्हॅल्यू काढा. म्हणजे जीएच आपल्याला एक काढायला लावलाय आणि जी काढायला लावलाय. तर आपल्याला माहिती आहे सर्वात अगोदर आपण तिथं काय काय दिलंय पाहू आपण. एच दिलंय हाईट
किती दिली 5 किलोमीटर आणि परत डेप्थ पण दिली आपल्याला किती दिली ती 5 किलोमीटर आणि आपल्याला काय काढायचं GH इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि GD इक्वल टू क्वेश्चन आपल्याला GH पण काढायचं आणि GD पण काढायचं ठीक आहे आता पहा आपण इकडं सर्वात अगोदर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट हाईट काढू आपण फर्स्ट ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट H काढू फॉर्म्युला आपल्याकडे GH इक्वल टू G इंटू 1 मायनस 2H अपॉन R 2H अपॉन R हा एक फॉर्म्युला या फॉर्म्युल्यानुसार आपण काय काढू शकतो GH काढू शकतो फॉर्म्युले लक्षात ठेवा बरं का पूर्ण बरोबर व्हॅल्यू ठेवून देऊ आपण G ची व्हॅल्यू किती असते 9.8 1 मायनस 1 जशा तसे इथं मायनस इथं 2 हाईट किती दिलेली बघा 5 किलोमीटर डिवाइड बाय रेडियस ऑफ अर्थ आपल्याला माहित असतं रेडियस ऑफ अर्थ किती असतं 6400 किलोमीटर 6400 किलोमीटर 6400 किलोमीटर हे सॉल्व्ह केलं ना आपण हे सगळे इक्वेशन जर पूर्ण सॉल्व्ह केलं तर जी ची व्हॅल्यू किती येते नियरली 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर GH किती येते नियरली एवढी GH ठीक आहे या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू व्यवस्थित ठेवा GH ची व्हॅल्यू तेवढी येईल ओके त्यानंतर आता आपण सेकंड काढू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट D डेप्थ वरती ग्रॅव्हिटी काढायची आपल्याला त्याचा फॉर्म्युला आहे GD इक्वल टू G इन ब्रॅकेट 1 मायनस D अपॉन R हा फॉर्म्युला पहा त्या डेप्थ वरती किती असेल मीटर डिस्टन्स सेमच दिले पहा अबो द सरफेस ऑफ अर्थ पण 5 किलोमीटर आणि बिलो द सरफेस ऑफ अर्थ पण काय 5 किलोमीटर आणि आपल्याला GH पण काढायचं त्याचं आणि GD पण काढलं GH आपण काढला ऑन द सरफेस ऑफ ऍट द अबो द सरफेस ऑफ अर्थ इथली व्हॅल्यू काढली आपण G ची किती आहे G ची इथली व्हॅल्यू 9.78 आणि H किती होता इथे H किती होता H इथे होता 5 किलोमीटर आता आपल्याला पलीकडे व्हॅल्यू काढायची बिलो द सरफेस ऑफ अर्थच्या सरफेस पासून